महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते कोनशिला समारंभ व भूमिपूजन सोहळा करण्यात आला होता। यावेळी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर, माजी खासदार नवनीत राणा व माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, नागपूर मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, सुख संचेती इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। मोर्शी येथे शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू केल्याबद्दल भोई समाजाचे नेते वासुदेव सुरजुसे, पत्रकार संजय गारपवार, बाबाराव पचारे, भीमराव कावनपुरे, रवींद्र मोरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर यांना हार अर्पण करण्यात आले होते। खासदार डॉक्टर बोंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 11 दिव्यांगांना 3 चाकी मोटरसायकली देण्यात आल्या। यावेळी डॉक्टर अनिल बोंडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्याकरिता मंत्रालयात काय काय प्रयत्न केले याची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली। भारत माता की अजून मोठा आवाज येऊ द्या, देवेंद्रजींपर्यंत गेला पाहिजे, वरही गेला पाहिजे। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। बहुप्रतीक्षित असलेल्या शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी आणि महाविद्यालय सुरू करण्याकरता आलेले सर्व कोट्यावधी बहिणींचे लाडके देवाभाऊ आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्या अमरावती जिल्ह्याचे लाडके कर्तव्यदक्ष आणि ऊर्जावान पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज सातत्यानं घुमतो असे प्रखर मत्स्य विकास मंत्री नामदार नितेशजी राणे, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले मत्स्य विज्ञान विभागाचे सचिव श्री रामास्वामी सर, आमदार मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री चंदूभाऊ यावलकर, श्री केवलरामजी काळे, श्री प्रवीणजी तायडे, श्री राजेशजी वानखडे, श्री प्रतापजी अडसळ, त्याचप्रमाणे ज्येष्ठ आमदार आणि आमचे मार्गदर्शक आणि मत्स्य विज्ञानच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये वरिष्ठ असलेले आमदार चैनुभाऊ संचेती, उपस्थित असलेले कुलगुरू श्री नितीनजी पाटील, माजी खासदार नवनीतजी राणा, श्री रामदासजी तडस, माजी आमदार रमेशजी बुंदेले, श्री प्रभुदासजी बिलावेकर, त्याचप्रमाणे डॉक्टर धांडे, रविराजजी देशमुख, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल मॅडम, जिल्हाधिकारी आशिषजी येरेकर, मनपाच्या सीईओ सौम्या चांडक मॅडम आणि जिल्हा परिषदच्या सुद्धा सीईओ महापात्रा मॅडम, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर आजच्या दिवशी मला माफ करून टाकाल, तर उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरचे मान्यवर, उपस्थित असलेले मोर्शी मधले सर्व, मोर्शी वरुड अमरावती जिल्ह्यामधल्या सर्व माझ्या माता भगिनींनो आणि बांधवांनो, खरं म्हणजे मी मनपूर्वक देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करतो आणि आभारही मानतो। कारण देवेंद्रजी फडणवीस यांनी मत्स्य विज्ञान महाविद्यालय 2019 मध्ये मंजूर केलं होतं, पण 2019 मध्ये मंजूर झाल्यानंतर सरकार गेलं आणि त्याच्यामुळे महाविद्यालय गेलं, ते महाविद्यालय थंड्या बस्त्यात पडलं। नंतर सरकार आलं, पण देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, पण ते मुख्यमंत्री व्हायचीच वाट होती या महाविद्यालयाला। जेव्हा पुन्हा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले
त्यावेळेला कॅबिनेटमध्ये हे महाविद्यालय मंजूर झालं आणि 208 कोटीचं महाविद्यालय हे आज इथे आपल्याला पाहायला मिळते. मोर्शी मत्स्य विज्ञान महाविद्यालय अतिशय एक विकासाचा मैलाचा दगड आहे. 4थं महाविद्यालय आहे महाराष्ट्राचं, भारतातलं 21वं महाविद्यालय आहे आणि बॅचलर इन फिशरीज हा असा कोर्स आहे की त्याच्यामध्ये आतापर्यंत निघालेला कोणीही मुलगा बेरोजगार राहिलेला नाही. आणि त्यामुळं हे महाविद्यालय एक संशोधनाचं केंद्र राहणार आहे. शेतकऱ्यांचे शेततळे असो किंवा भोई समाज आमचा, त्या भोई समाजाला 10% वाढीव गुण मिळतात आणि म्हणून भोई समाजाच्या उत्थानासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं राहणार आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा खरं म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की भारत आजही मोठा एक्सपोर्टर आहे पण पुन्हा 1 नंबरचा झाला पाहिजे. 100 लाख मेट्रिक टनापेक्षा मत्स्य उत्पादन झालं पाहिजे आणि म्हणून या महाविद्यालयाचं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंजूर केलं. एक नवा आयाम अमरावती जिल्ह्याला प्राप्त झाला. सीएम साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी यासाठी आग्रह केला भूमिपूजनचा कारण 2014 मध्ये तुम्ही वनपर्यटन उद्यान उद्घाटित केलं होतं. मी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाकडून आमदार झालो होतो, तुम्ही उद्घाटित केलं आणि आज त्या वनपर्यटन उद्यानाने तुम्ही सांगितलं होतं काय काय काळजी घ्याल. 10 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू कमावलाय. 10 कोटी रुपये म्हणजे एक काही पर्यटनाची स्कीम नसताना 10 कोटी रुपये एका 27 हेक्टरवरच्या उद्यानाने प्राप्त करून दिले. तुम्ही सोलरचं उद्घाटन केलं होतं गव्हाणकुंडला. आज शेतकऱ्यांना 16 मेगावॅट विद्युत त्यामधून प्राप्त होते आणि त्यामुळं माझी ही आकांक्षा होती की आलं पाहिजे तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच आलं पाहिजे आणि त्यांच्या करकमलाद्वारे झालं पाहिजे. आम्ही काही प्रकल्प करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे प्रत्येक गावात 50 गावात तरी असावे, त्यांच्या नावाने उद्यान व्हावं. एक नाविन्यपूर्ण प्रकल्प आमची राजेश्वर माऊली आहे, राजेश्वर महाराज, त्यांनी मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुचवला की 1 ट्रीचा प्रोजेक्ट राबवा डॉक्टर. आणि मी फॉरेस्टच्या खात्यामध्ये फॉरेस्ट विभागाच्या मार्फत एक 10 हेक्टर जागेवर फक्त वडाचे झाड लावतो आणि त्याचं नाव आहे नमो अहिल्या वट वन उद्यान आणि त्याला परिक्रमा मार्ग सुद्धा आहे. 500 झाडाला परिक्रमा, 300 झाडाला परिक्रमा आणि अहिल्यादेवी होळकर यांचं एक खऱ्या अर्थानं ते स्मारक व्हावं यासाठी तो प्रयत्न करतोय. दोन्ही तहसील, 3 नगरपालिका, हॅमचे 500 कोटीचे कामं, जलतरण तलाव माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या काळात आपण मुख्यमंत्री असताना झालेले. आपण आले याबद्दल आभार यासाठी मागतो की मागच्या वर्षी 3 ऑगस्टला आपण आले होते आणि मागच्या वर्षी 3 ऑगस्टला आल्यानंतर पूर्ण 5ही भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि उरलेले 2 मित्र पक्षाचे आमदार इथल्या अमरावती जिल्ह्याने निवडून दिले आणि म्हणून आज आपण आले तर याच्यानंतरच्या येणाऱ्या निवडणुका राहतील त्यामध्ये अमरावती जिल्हा पूर्णपणे भाजपमय होईल याची गॅरंटी मी देतो. जास्त वेळ घेत नाही. मी खरोखर या कॉलेजच्या निमित्तानं अनेकांनी यामध्ये खूप सहकार्य केलेलं आहे. त्यांचा फक्त नामोल्लेख करतो. माजी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, पंकजाताई मुंडे, नितेशजी राणे, अतुलजी सावे यांचं खूप मोठं सहकार्य मला लाभलं. आमचे आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर यांचं सुद्धा अतिशय मोठं सहकार्य लाभलं. गिरीशजी महाजन जलसंपदा मंत्री यांनी 4.8 हेक्टर जागा इमारत बांधकामासाठी दिली आणि सर्वात महत्वाचं की मुख्य सचिव श्री राजेश कुमारजी ते मत्स्यचे सचिव सुद्धा होते आणि आताचे सचिव श्री रामास्वामी साहेब यांनी अतिशय मोलाची मदत केली मला. आणि आपल्याला सांगू इच्छितो की आपले उपसचिव सिद्धेश्वर मोकाशी, राजूरकरजी, देवरामजी पडळकर, आशिषजी यांना असं वाटत होतं की डॉक्टर बोंडेचा हा प्रकल्प निश्चित पूर्ण झाला पाहिजे आणि प्रत्येक पदोपदी मदत केली. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूरजी, जलसंपदा
ऊर्ध्व प्रकल्पाचे अनिकेत सावंत, त्यासोबतच श्री गिरीजी, हे सर्व लोकांनी अतिशय मोलाची मदत केली. विद्यापीठाचे कुलगुरू श्री नितीन पाटील, कुलसचिव मोना ठाकूर आणि विद्यापीठाचं कार्यकारी परिषद, मी उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे की कार्यकारी परिषदेवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोर्शीचा एक मुलगा, आपला कार्यकर्ता, साधा कार्यकर्ता सुनील सोमवंशी याला एक्झिक्युटिव्ह पदावर नेमलं आणि त्यांनी पूर्ण मेहनत घेतली आणि त्याचं सुद्धा मोलाचं आम्ही अभिनंदनही करतो सुनील सोमवंशीचं. त्यासोबतच चैनू भाऊ संचेती आणि इतर एक्झिक्युटिव्ह मेंबर या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य या संदर्भात केलेलं आहे. मी आभार मानतो की माझे 65 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल माझा सन्मान सत्कार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला. पण जेव्हा आमंत्रण द्यायला गेलो आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला यावंच लागतं, म्हटलं कमीत कमी मत्स्यविज्ञान महाविद्यालयासाठी नाही तर 65 वर्ष पूर्ण झाले म्हणून तरी या. तर ते म्हणत होते की तुम्ही 65 वर्षाचे वाटत नाही. आता माहित नाही लोकांना काय, तर 65 वर्षाचे वाटत नाही. आणि खरोखर ती ऊर्जा माझ्यामध्ये अजूनही आहे आणि त्या ऊर्जेचं कारण असं आहे की या मोर्शी विधानसभा मतदारसंघाने मला 2 वेळा आमदार म्हणून निवडून दिलं आणि आजही मोर्शी विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक माणूस, प्रत्येक मुलगा, प्रत्येक माता भगिनी माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, स्वर्गीय त्रिवेणीबाई बोंडे आणि सुखदेवरावजी बोंडे त्यांचे आशीर्वाद, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आणि माझा मुलगी मनाली, कुणाल, भूषण या सर्वांचं प्रेम, त्यासोबतच माझ्या दोन्ही बहिणी माधुरी मेटांगे जी ठाण्याला आहे आणि संगीता शिंदे आणि भाऊ सुनील, या सर्वांचं मला पाठबळ. आणि सर्वात महत्वाचं, सगळ्यांना माहित आहे, सगळ्या माता भगिनी ज्या आहे त्यांच्या आवडत्या डॉक्टर वसुधा बोंडे यांचं सुद्धा, म्हणजे असं म्हणू शकतो त्या काळजी तर घेतातच पण जागता पहारा माझ्यावर ठेवतात म्हणून मी 65 वर्षाचा वाटत नाही. खरं जर पाहिलं तर वैद्यकीय, कौटुंबिक आणि सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांची अनमोल साथ मला प्राप्त झाली. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एका हिंदुत्वाच्या विचाराला घेऊन मी समोर गेलो आणि माझ्या जीवनाला उजाळा जर दिला असेल तर तो देवेंद्रजी फडणवीसांनी दिला. 2014ला भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मला विधानसभेमध्ये सातत्यानं बोलण्याची संधी दिली, एवढ्या वेळपर्यंत बोलण्याची संधी दिली आणि शेवटी मला कॅबिनेट मंत्रीपद आणि ती माझं आवडतं कृषी मंत्रीपद त्यांनी दिलं. आणि 2019 मध्ये दुर्दैवाने पराभूत झाल्यानंतर सुद्धा किसान मोर्चाचं प्रदेशाध्यक्ष केलं, राष्ट्रीय सरचिटणीस केलं आणि राज्यसभेचा सदस्य केलं. आज मी तिथे गेल्यानंतर मला वाटतं की राज्यसभेचा सदस्य म्हणून मी किती मोठ्या मोठ्या लोकांसोबत बसतोय. काही राज्याचे माजी मुख्यमंत्री आहे, काही शास्त्रज्ञ आहे आणि ती मोठी संधी दिली आणि आपण खूप मोठा विश्वास टाकला म्हणून मी 65 वर्षाचा कदाचित वाटत नाही. आणि शेवटी एकच ईश्वराला प्रार्थना करतो की 2014ला मला आठवतं की एक नारा होता, देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये काय होता नारा, देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र. आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी भारताची संपूर्ण दिशा बदलली. सर्व क्षेत्रामध्ये भारत आघाडीवर गेला आणि आता 2047 मध्ये विकसित भारताचं आपण समोर जातोय. त्याच वेळेला महाराष्ट्र राज्यातल्या देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणीच्या देवाभाऊनी पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आणि समृद्ध महाराष्ट्र, विकसित भारतासोबतच समृद्ध महाराष्ट्रासाठी आपलं नेतृत्व करतात. आणि म्हणून दुर्दैवाने जरी 2019 मध्ये ते मुख्यमंत्री झाले नाही, राहूकेतू लागले होते, पण ते झाले नाही तरी आज राहूकेतू निघून गेले आणि पूर्ण देवेंद्र फडणवीसांचा सूर्य आज तळपतोय.
युवक, शेतकरी, शेतमजूर सर्व एकजुटीनं महाराष्ट्राला देवेंद्रजीच्या नेतृत्वात पुढे नेणार आहे. समृद्ध महाराष्ट्र हा केला जाणार आहे. आणि म्हणून जाता जाता फक्त एकच म्हणतो देवेंद्रजीसाठी की आमच्या सगळ्यांच्या मोर्शीकर जनतेच्या सर्व व्यासपीठावरचे, व्यासपीठासमोरचे आणि असंख्य लोक जे ऐकणारे त्यांचे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आहे. आणि शेवटी या 4 ओळींनी मी माझं मनोगत व्यक्त करतो, स्वागत व्यक्त करतो कि उगता हुआ सूरज रोशनी दे आपको, खिलती हुई कली खुशबू दे आपको, हम तो कुछ देने के काबिल नहीं, हम तो कुछ देने के काबिल नहीं, लेकिन देने वाला वो भगवान, देने वाला माँ भारती का सबसे ऊंचा सन्मान दे आपको. आणि म्हणून पुन्हा एक वेळा देवेंद्रजी फडणवीस, आमचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, नितेशजी राणे आणि सर्व व्यासपीठावरच्या व्यक्तींचं आणि सर्व उपस्थित सगळ्या मोर्शी, वरुड, अमरावती जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ होणार आहे. येत्या काळात गोड्या पाण्यातील मासेमारींना महत्त्व दिले जाणार असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की नळगंगा, वैनगंगा प्रकल्पाच्या माध्यमातून 500 किलोमीटरची नदीच आपण तयार करणार असून त्यावर 31 धरणे बांधले जाणार आहे. या योजनेचा लाभ अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, भंडारा, नागपूर येथील 10 लाख एकर जमिनी सिंचनाखाली येईल. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज मोर्शीमध्ये मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या भूमिपूजन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले मत्स्य व्यवसाय मंत्री श्री नितेश राणेजी, ज्यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकार झाला, ते राज्याचे माजी कृषी मंत्री आणि आता विद्यमान खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते चेनुभाऊ संचेती, माजी खासदार रामदासजी तळस, माजी खासदार नवनीतताई राणा, आपल्या या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री उमेशजी यावलकर, आपल्या अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार प्रवीणजी तायडे, प्रतापजी अडसळ, केवलरामजी काळे, राजेशजी वानखेडे, मंचावर उपस्थित असलेले रमेशजी बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, रविराज देशमुख, नितीन धांडे, अमित कुबडे, प्रमोदराव कोरडे, गोपालजी चंदन, सिद्धार्थ वानखेडे, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, शिवराय कुलकर्णी, किरणताई महल्ले, नितीनजी गुडदे, डॉक्टर वसुधाताई बोंडे, तुषारजी भारतीय, त्याचप्रमाणे श्री रामस्वामीजी, श्री नितीन पाटील, श्रीमती श्वेता सिंगल, श्री आशिष येरेकर, श्रीमती सौम्या शर्मा, श्री संजिता मोहपात्रा, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की डॉक्टर बोंडे यांनी अतिशय मेहनत करून राज्यातलं 4थं आणि पश्चिम विदर्भातलं पहिलं मत्स्य विज्ञान विद्यालय हे मोर्शीमध्ये तयार व्हावं असा प्रयत्न केला आणि आज त्यांच्या जन्मदिनी याचं भूमिपूजन होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर बोंडे यांना
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांना उत्तम आरोग्य द्यावं आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याकरता असंच सातत्याने उत्साहित आणि प्रेरित ठेवावं. खरं म्हणजे लोक आपलं वय सांगत नाहीत, पण त्यांनी सांगितलं की मी 65 वर्षाचा झालो. पण काळजी करण्याचं कारण नाहीये. बोंडे साहेब, आपल्याकडे 75 वर्षापर्यंत नेता राहता येतं आणि 75 वर्षाच्या आधी तुम्ही कुठल्या पदावर असाल तर ते पद पूर्ण करता येतं, म्हणजे 80व्या वर्षापर्यंत राहता येतं. त्यामुळे तुम्ही अजून भरपूर काळ राजकारणामध्ये काम करणार आहात. आणि मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की डॉक्टर बोंडे 2014ला जेव्हा निवडून आले त्यावेळी सभागृहामध्ये शेती क्षेत्राच्या संदर्भात ऑथेंटिकली बोलू शकेल, संपूर्ण ज्ञानाने बोलू शकेल, शेतीची चतुरस्त्र माहिती असलेला अशा प्रकारचा आमदार कोण, असा आम्ही विचार करायचो. कारण सत्तारूढ पक्षाच्या वतीनं शेती संदर्भातली चर्चा कोण ओपन करू शकतं, शेतीतल्या समस्या काय आहेत आणि सरकार उपाययोजना काय करताय हे संपूर्ण राज्यापर्यंत कोण पोहोचवू शकतं, असा आम्ही विचार करायचो. त्यावेळी आमच्यासमोर एकच नाव यायचं आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बोंडेंचं. सातत्याने शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत त्या मांडण्याचं काम हे. आवाज कमी करा, माझा आवाज आधीच एवढा मोठा आहे तू वाढवून राहिला लेखक. सातत्याने डॉक्टर बोंडेंनी या ठिकाणी या सगळ्या समस्या मांडल्या आणि म्हणूनच मला ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही खाती बदलायची होती, काही नवीन मंत्री घ्यायचे होते, मी पहिला निर्णय हा केला की कृषी मंत्रीपदी डॉक्टर बोंडेंना घ्यायचं आणि त्यांना कृषी मंत्री म्हणून माझ्या मंत्रिमंडळात घेतलं. त्यांना कमी वेळ मिळाला, पण त्या कमी वेळातही अनेक चांगले निर्णय हे बोंडे साहेबांनी घेतले. राज्याच्या हिताचे, शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय हे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले. आणि त्यातलाच एक निर्णय हा या मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय होता. दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेलं आणि मग आपल्याला माहिती आहे की एक स्थगिती देणारं सरकार आलं. ज्या सरकारने आम्ही केलेल्या सगळ्या कामांना स्थगिती दिली आणि महाराष्ट्रातलं सगळं कामच ठप्प केलं. पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्यावर आम्ही हे काम पुढे नेलं आणि आता बोंडे साहेबांच्या जन्मदिनी याचं भूमिपूजन होतं. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आत्ताच नितेश राणेजींनी सांगितलं की आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज आहे की मासेमारी ही मोठ्या प्रमाणात समुद्रातच होते. खरं म्हणजे आज आपण जर बघितलं तर समुद्रातली मासेमारी महत्वाची आहेच, पण त्याच वेळी जवळपास 40% मासेमारी ही आपल्या देशामध्ये गोड्या पाण्यामध्ये होते आणि बंगालसारख्या राज्यामध्ये तर 80% ही मासेमारी किंवा मत्स्य व्यवसाय हा गोड्या पाण्यामध्ये होतो. आंध्र प्रदेश सारखं राज्य ज्या राज्यांनी अतिशय वेगाने याच्यामध्ये प्रगती केली आहे. आज आपण ज्यावेळी शेतकऱ्यांचा विचार करतो त्यावेळी शेती, फलोत्पादन यासोबत पशुपालन आणि मत्स्यपालन या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे जोडधंदे आहेत त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे अडचणीच्या काळात देखील फायदा होतो. आणि विशेषतः पारंपरिक मासेमारी करणारे आपल्या विदर्भातला भोई समाज असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या जे मासेमारी करतात त्यांनाही त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे
आणि त्यांनाही नवीन तंत्रज्ञान मिळालं पाहिजे, मासेमारीच्या नवीन संकल्पना तयार झाल्या पाहिजेत आणि मोठी रोजगाराची व्यवस्था देखील निर्माण झाली पाहिजे. या दृष्टीनं खरं म्हणजे आपल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून आज आपण काम करतो. आपण बघा, मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण शेततळी केली. या शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक संरक्षित सिंचन मिळावं असा आपण प्रयत्न केला. पण अनेक शेतकऱ्यांनी या शेततळ्याचा साईज थोडा वाढवून आणि त्याचा उपयोग मत्स्यपालनाकरता केला. काही जिल्ह्यांमध्ये मी गेलो होतो तर त्या जिल्ह्यांमध्ये या शेततळ्यांचा मत्स्यपालनाकरता इतका चांगला उपयोग त्यांनी केला की त्यातनं त्यांना एक अतिरिक्त अशा प्रकारची इन्कम मिळाली आणि मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये ते पुढे जाऊ शकले. आणि म्हणूनच आपला प्रयत्न आहे की आज ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्याला सांगतात की आपल्याला नीलक्रांती आणायची आहे, या नीलक्रांतीमध्ये मत्स्य व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याकरता केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात योजना तयार केलेल्या आहेत. आज अनेक देश असे आहेत की जे देश हजारो कोटी रुपयाचा व्यवसाय हा केवळ मत्स्यपालनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून त्याच देशांच्या श्रेणीमध्ये आपण गेलो पाहिजे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात नद्या आपल्याकडे आहेत, तलाव आपल्याकडे आहेत, समुद्र आपल्याकडे आहे. आणि म्हणूनच आपल्या सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आणि आमच्या नितेश राणेंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मत्स्य व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिला. आता याला आपण मत्स्य शेती म्हणतो आणि शेतीचा दर्जा दिल्यामुळे मत्स्य व्यवसाय करण्याकरता शेतीच्या दरानं कर्ज उपलब्ध असेल, मत्स्य व्यवसाय करता अनुषंगिक गोष्टी लागतात, त्याला प्रायोरिटी सेक्टरचं लेंडिंग असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा किसान क्रेडिट कार्ड सारख्या व्यवस्था असतील, अशा सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी फायदे हे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतील. आणि म्हणूनच आज मला अतिशय आनंद आहे की या महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसायाला एक मोठी चालना मिळेल आणि त्यातनं चांगल्या प्रकारे रोजगाराची निर्मिती देखील आपल्याला करता येईल. आज खरं तर आपण बघितलं असेल तर आपल्या सरकारनं सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेतले. आताच चंदूभाऊ माझ्याकडे आले होते आणि चंदूभाऊंनी मला सांगितलं, म्हणाले साहेब बाकी कुठली घोषणा करा की करू नका, पण म्हणाले गेल्या 2 वर्षात 2दा गारपीट झाली आणि त्या गारपिटीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याची नुकसान भरपाईची फाईल ही मी सगळ्या ऑफिसेसमधनं क्लिअर करून मंत्रालयात पाठवली आहे आणि त्यामुळे ते पैसे आम्हाला द्या. चंदूभाऊ तुम्ही काळजी करू नका, आपलं सरकार असं आहे, शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याला आपण मदत करतो. त्यामुळे निश्चितपणे आपल्या मतदारसंघातले गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पूर्ण मदत हे राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल आणि आपण जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला निश्चितपणे आपण मान्यता देऊ. आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं हातामध्ये घेतली आहे. चंदूभाऊंनी स्वतः पाठपुरावा केला आणि मग पंढरी मध्यम प्रकल्प असेल की ज्यातनं 23,000 एकर जमीन आपली पाण्याखाली येणार आहे, त्याच्याकरता त्यांनी आता आमच्याकडनं निधी मिळवून घेतला. निम्न 4 गड प्रकल्प ज्यातनं 9 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात सिंचनाची व्यवस्था होणार आहे, त्याचाही चंदूभाऊंनी पाठपुरावा केला. 564 कोटी रुपये आपण त्याच्याकरता दिले. त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहतो. आज मला सांगताना आनंद वाटतो, या देशातली एक अतिशय महत्वाकांक्षी योजना की जी योजना या विदर्भाचं चित्र बदलणार आहे. या विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी निर्माण करणार आहे. जवळपास या विदर्भातली 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली आणणार आहे आणि उद्योगालाही पाणी देणार आहे आणि पिण्याच्या पाण्यालाही पाणी देणार आहे. अशा प्रकारची वैनगंगा नळगंगा योजना की जी योजना
जवळपास 550 किलोमीटर म्हणजे जी आपली गोसीखुर्द प्रकल्प आहे भंडारा जिल्ह्यामध्ये त्याच्या खालून सगळं पाणी आपण उचलून हे बुलढाण्यापर्यंत नेणार आहोत. 500 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आहोत आणि या नदीच्या माध्यमातून जवळपास 31 धरणं हे त्या ठिकाणी भरून आणि त्या माध्यमातून आपला हा सगळा पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे, अमरावतीचा जो जिल्हा आहे, याच्यामध्ये सुजलाम सुफलाम करण्याचा आपण निर्णय घेतलाय. 1,00,000 कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत आणि त्यानंतर माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. अनेक लोक ही पण योजना 2019ला मी त्याच्या सगळ्या मान्यता घेतल्या, पण दुर्दैवाने नंतरच्या सरकारने ती डब्बाबंद केली. पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आल्यानंतर आता त्याचा डीपीआर अंतिम टप्प्यात आलेला आहे. 31 ऑगस्ट पर्यंत पहिला डीपीआर अप्पर वर्धापर्यंतचा आपला येणार आहे, मग दुसरा डीपीआर येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला टेंडर काढून याचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करणार आहोत. आज आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज दिली पाहिजे. आपल्या शेतकऱ्याला अर्धे दिवस रात्र अर्धे दिवस दिवसा आपण देतो आणि म्हणून त्या काळामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली. योजना तयार झाल्याबरोबर बोंडे साहेबांनी सांगितलं की साहेब प्रयोग माझ्या मतदारसंघात, आणि म्हणून मग 2 प्रयोग आम्ही त्यावेळी केले. एक राळेगण सिद्धीला केला आदरणीय अण्णा हजारे यांच्या गावामध्ये आणि दुसरा या मोर्शी मतदारसंघात केला. आणि हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज देणं शक्य आहे आणि म्हणून मग मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली. आता 16,000 मेगावॅटचं काम आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे. डिसेंबर 2026 पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12ही महिने दिवसा 12 तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याला एक प्रकारे रात्रीचं ज्या काही त्रास होतो त्या त्रासातून आम्ही मुक्त करणार आहोत. आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. काही लोक म्हणायचे निवडणूक आहे म्हणून निर्णय घेतलाय, निवडणुकीनंतर निर्णय बदलवतील. पण मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो हे 5 वर्ष हा निर्णय बदलला जाणार नाही. 5ही वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि तुम्ही आमचं रिन्युअल केलं 5 वर्षांनी की पुन्हा आम्ही विजेचं रिन्युअल करून त्याच्या पुढच्या 5 वर्ष देखील त्या ठिकाणी निश्चितपणे मोफत वीज ही शेतकऱ्यांना देऊ. आज आपल्याला माहिती आहे की आपल्या बोंडे साहेबांनी त्या काळामध्ये प्रयत्न करून आपल्याकडे संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू व्हावा प्रयत्न केला. दुर्दैवाने सरकार गेल्यावर त्यातनं अनेक अडचणी निर्माण झाल्या. पण आता पुन्हा चंदूभाऊंनी तोच प्रकल्प पाठपुरावा त्याचा सुरू केलाय, बोंडे साहेबांनी पाठपुरावा सुरू केलाय आणि मला विश्वास आहे मागच्या काळामध्ये जागा झाली सगळं झालं, पण सरकार गेल्यानंतर काय झालं आता पुन्हा सांगत नाही, पण तो प्रकल्प आपल्याला रिव्हाइव्ह करायचा आहे. आणि या भागामध्ये ज्याला आपण कॅलिफोर्निया म्हटलं त्या कॅलिफोर्नियामध्ये हा संत्रा प्रकल्प जर आला तर त्याचा एक मोठा परिणाम होईल. आपल्याला माहिती आहे रामदेव बाबांचा एक प्रकल्प आपण नागपूरमध्ये सुरू केला. रामदेव बाबा तर म्हणतात विदर्भातला जेवढा संत्रा आहे तेवढा सगळा माझ्याकडे आणून द्या, मी तो सगळा घ्यायला तयार आहे. त्याची सुरुवात देखील झालेली आहे. पण त्यापेक्षा महत्वाचा आपला प्रकल्प मला चंदूभाऊ वाटतो. त्यामुळे त्यामध्ये जी काही मदत या ठिकाणी लागेल बोंडे साहेब आपण ती मदत करू आणि हा प्रकल्प या ठिकाणी झाला पाहिजे. या प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू. आपल्याला माहिती आहे आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसारखी योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना एका गावामध्ये गेल्यानंतर सॅच्युरेशन पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या सोयी द्यायच्या. आता या योजनेचा दुसरा टप्पा आपण सुरू करतो आहोत. 7,000 गावांमध्ये त्या ठिकाणी आपण 6,000 कोटी रुपये हे खर्च करणार आहोत आणि त्या गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळं असेल, ड्रिपची व्यवस्था असेल,
कृषी यांत्रिकी असेल, ट्रॅक्टर असेल, बीबीएफ असेल, जे शेतकऱ्यांना लागेल त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या, जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय. एक अजून चांगला निर्णय आम्ही घेतला. खरं म्हणजे आपण हे ठरवलं की कृषीच्या क्षेत्रामध्ये सरकारच्या वतीनं गुंतवणूक केली पाहिजे. शेतकऱ्याकडे गुंतवणूक करण्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर कृषीच्या क्षेत्रात हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो, पण हे सगळे खर्च रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनला करतो. म्हणजे अतिवृष्टी झाली तर मदत कर, दुष्काळ आला तर मदत कर, नैसर्गिक आपत्ती आली तर मदत कर, बांध फुटला तर मदत कर, पण त्याच्यामुळे शेतकऱ्याचा शाश्वत फायदा होत नाही. आणि म्हणून यावर्षी आम्ही निर्णय केला की यावर्षीपासून दरवर्षी 5,000 कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवणूक करायची. या 5 वर्षात 25,000 कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या वर्षीच्या बजेटमध्ये 5,000 कोटी रुपये आपण शेतीच्या गुंतवणुकीकरता त्या ठिकाणी दिले आहेत. आणि म्हणून आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे. यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणारच आहोत. पण 5 वर्षात 2दा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याहीपेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल. अन्यथा अशाच प्रकारे आमचा शेतकरी अडचणीत राहील आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत येणार आहेत. बंधू भगिनींनो, आज आपण रस्त्यांची योजना देखील या ठिकाणी मंजूर केली आणि त्या रस्त्यांच्या माध्यमातून काही हॅमचे रस्ते आहेत, काही ग्रामसडक योजनेचे रस्ते आहेत. पण मला आता सांगताना आपल्याला आनंद वाटतो की आता नुकताच मी दिल्लीला गेलो होतो. मी तिथल्या आपल्या फायनान्स मिनिस्टर, वित्तमंत्र्यांना भेटलो, नीती आयोगात गेलो, प्रधानमंत्री कार्यालयात गेलो. कारण आम्ही एक त्या ठिकाणी एआयबी आणि एआयबी अशा 2 बँका आहेत. या बँकांच्या माध्यमातून एक कर्ज मागितलेलं आहे. हे कशाकरता मागितलं आहे तर आम्ही हा निर्णय केला की आपण हे वेगवेगळे रस्ते गावाला जोडण्याचे करत असतो. रस्ते केले की 3 वर्षात ते उखडून जातात आणि रस्ते तसेच राहतात. आणि म्हणून आम्ही आता निर्णय केला 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सगळ्या गावांना आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडनी आता जोडणार आहोत. शहरापासनं, तालुक्यापासनं कॉन्क्रीटचा रोड त्या गावापर्यंत नेणार आहोत. आणि याकरता जवळपास 20,000 कोटी रुपये खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि तो प्रस्ताव ज्यावेळेस आम्ही पाठवला, कारण आपल्याला परकीय बँकेकडनं जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज खूप स्वस्त मिळतं, पण ते केंद्र सरकारच्या मान्यतेने मिळतं. आणि मी आता गेलो होतो तर सगळ्या डिपार्टमेंटनी त्याला मान्यता दिली. आता अंतिम मान्यतेकरता ते केंद्र सरकारच्या वित्त विभागात गेलाय आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणी या रस्त्यांची कामं देखील आपण करणार आहोत. आज आपण जर विचार केला तर सर्व प्रकारचा विकास हा करण्याचा प्रयत्न आपला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला कशी मदत करता येईल हा प्रयत्न आपला आहे. आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपलं राज्य एक नवीन रेकॉर्ड करताय. मला सांगताना आनंद वाटतो. प्रधानमंत्री आवास योजनेत 2016 ते 2022 13 लाख घरं आपण बांधली. आपल्याला 13 लाख घरं मिळाली. पण यावेळी आम्ही प्रधानमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला अधिकचा कोटा द्या. ते म्हणाले किती कोटा पाहिजे. आम्ही म्हटलं आमची जी सगळी वेटिंग लिस्ट आहे ती 30 लाख घरांची आहे. 30 लाख लोक आमच्या वेटिंग लिस्टमध्ये आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे. आणि तुम्ही चमत्कार बघा, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि देशाच्या कृषी आणि ग्रामविकास मंत्र्यांनी एका झटक्यामध्ये महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केले आणि त्यातल्या 20 लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं. 10 लाख पैकी 7 लाख घरांचं, 8 लाख घरांचं काम आता सुरू करतो. 2 लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे प्लॉट नाही, त्यांना आपण जमीन पण देतो आणि त्यांना घरही बांधून देतो. आणि मग आम्ही त्यांच्या हेही लक्षात आणून दिलं की 2018 नंतरही अनेक लोक असे आहेत
की जे सर्वेक्षणातनं सुटले आहेत त्यांना जर घरं दिली तर आपण बेघर मुक्त महाराष्ट्र म्हणजे जिथे कोणीही बेघर नाही अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करू शकतो. आणि मला आनंद वाटतो की 30 लाख घरं दिल्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने सर्व्हेचे आदेश दिले आणि आता पुन्हा नव्याने आपण सर्व्हे केलेला आहे आणि त्या सर्व्हेमध्येही ज्यांची नावं आली आहेत पुढच्या काळात त्यांनाही आपण घर देणार आहोत. आणि हे घर देत असताना आपण हे ठरवलंय की केंद्र सरकार तर पैसे देतेच पण 50,000 रुपये राज्याच्या वतीनं देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि या 30 लाख घरांवर आपण सोलर त्या ठिकाणी लावणार आहोत जेणेकरून या घरामध्ये जो आमचा गरीब मध्यमवर्गीय त्या ठिकाणी जाईल त्याला विजेचं बिलच येणार नाही. त्याला जी वीज लागते ती सोलार मधनं येईल, त्याला विजेचा पूर्ण बिल माफ होईल. अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये आपण केली आहे. मला हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे की राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा गेले 15-20 वर्ष जर आपण बघितलं तर आपल्या विजेचे जे दर आहेत हे दरवर्षी 9% वाढतात. दरवर्षी 9%. ते तुम्हाला समजत नाही कारण ते बिलातच लागून येतात. कारण ते रेट ठरवण्याचे अधिकार MERCचे आहेत. त्यामुळे MERC ते ठरवते आणि त्या ठिकाणी वाढवून पाठवते. पण यावेळी पहिल्यांदा आम्ही MERCकडे पिटिशन दाखल केली आणि आमची पिटिशन MERCने मान्य केली. आणि या पिटिशनमुळे 2025 पासून 2030 पर्यंत दरवर्षी आपले विजेचे दर कमी होणार आहेत. आणि आपल्या 70% लोक जे 100 युनिट पर्यंत वापरतात यांचे दर मागच्या वर्षी जे होते त्यापेक्षा 2030 मध्ये 26% कमी असतील. म्हणजे जे साधारणपणे या ठिकाणी 42-44% वाढायला पाहिजे होते त्याच्याऐवजी ते 26% कमी होतील. दरवर्षी विजेचे दर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि त्यासोबत आता आम्ही हाही निर्णय घेतलाय की आपले 70% कंझ्युमर जे 100 युनिट पर्यंतचे आहेत त्यांच्याकरता माननीय प्रधानमंत्री जी आपण एक योजना सूर्यघर मुफ्त बिजली योजना सुरू केली आहे त्या योजनेसोबत राज्याचीही योजना आम्ही सुरू केलेली आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख घरांवर हे सोलर आपण लावणार आहोत की ज्या माध्यमातून हे सोलर लागल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या विजेचं बिल तर 0 होणारच आहे पण तुम्ही जर अतिरिक्त वीज ही त्या सोलर मधनं तयार केली तर ती वीज आम्ही विकत घेणार आहोत आणि त्याचे पैसे देखील तुम्हाला देणार आहोत. अशा प्रकारची योजना आता राज्यामध्ये आपण सुरू केलेली आहे. आणि म्हणूनच मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे अनेक योजनांच्या माध्यमातून या राज्याला आपल्याला कशा प्रकारे पुढे नेता येईल हा आपला प्रयत्न आहे. आज आपण पाहतोय अमरावती जिल्ह्यामध्ये एक टेक्सटाईल पार्क आपण सुरू केला. आता PM मित्राच्या अंतर्गत दुसरा टेक्सटाईल पार्क आपण सुरू करतो. मोठ्या प्रमाणात 2 लाख पेक्षा जास्त लोकांना रोजगार हा त्या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि विशेषतः कापूस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना एक मोठी पर्वणी या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून सर्वांगीण विकास अशा दृष्टीने आपलं हे काम चाललेलं आहे. आणि मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो की आपला विदर्भ असेल, आपला पश्चिम विदर्भ असेल किंवा मोर्शी सारखा आपला मतदारसंघ असेल या आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. आणि इथे तर बोंडे साहेब आणि चंदूभाऊ हे डबल इंजिनचं सरकार याही ठिकाणी चाललेलं आहे. त्यामुळे या डबल इंजिनच्या सरकारच्या पाठीशी आमचं इंजिन जोरात आम्ही उभं केलेलं आहे. त्यामुळे मोर्शी मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये चंदूभाऊंनी जो गठ्ठा आम्हाला कामाचा दिलेला आहे ती सगळी कामं आम्ही पूर्ण करू हा विश्वास तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा बोंडे साहेब तुम्ही शतायुषी व्हा आणि अशाच प्रकारे सामान्य माणसाचं काम करत राहा अशी शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात मोर्शी शहरात निर्माण होणारे शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे बांधकाम 2 वर्षात पूर्ण करू, बांधकामासाठी निधीची कमतरता पडणार नाही असे सुद्धा ते म्हणाले होते. मोर्शी इथल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब,
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब, ज्यांच्या पाठपुराव्यामुळे आज हा प्रकल्प पूर्ण होत आहे, किंबहुना सुरू होत आहे आणि ज्यांचा आज वाढदिवसही आहे, ते आजचे बर्थडे बॉय आमचे खासदार सन्मान्य अनिल बोंडे साहेब, आमदार सन्मान्य यावलकरजी, आमदार सन्मान्य संचेती साहेब, आमदार सन्मान्य अडसळ साहेब, माजी खासदार सन्मान्य तडसजी, माजी खासदार नवनीतताई राणा, आमदार सन्मान्य राजेशजी वानखेडे, आमदार सन्मान्य रवींद्र तायडेजी, आमदार सन्मान्य काळेजी, जिल्हाध्यक्ष सन्मान्य देशमुखजी, जिल्हाध्यक्ष सन्मान्य बिलवलकरजी, उपस्थित असलेले कुलगुरू सन्मान्य डॉक्टर नितीनजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख मान्यवर, आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याचे सचिव सन्मान्य रामस्वामीजी, उपस्थित असलेले अन्य सर्वच मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या मोर्शी इथल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि अन्य मान्यवर इथे उपस्थित आहे। मी मत्स्य व्यवसाय खात्याचा मंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आमचे बावनकुळे साहेब आणि सगळ्याच अन्य मान्यवरांचं मनापासून आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो की आपण इथे आलात। भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने या पवित्र वास्तूची आजपासून सुरुवात करून दिली, यासाठी मनापासून आपले आभार मानतो। आमचे बोंडे साहेब बोलत असताना त्यांनी या महाविद्यालयासाठी या भूमिपूजन पर्यंतचा पूर्ण प्रवास आपल्या माध्यमातून इथे मांडलेला आहे। आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी बघितलेलं स्वप्न हे पूर्ण होत आहे, हे मला असं वाटतं वाढदिवसाच्या निमित्ताने ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट असूच शकत नाही, असा आवर्जून उल्लेख करेल। आमच्या बोंडे साहेबांनी हेही सांगितलं की खरं म्हटलं तर जसं हे आमचं महायुतीचं सरकार आलं, आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले, तेव्हा खऱ्या अर्थाने या महाविद्यालयाला चालना मिळाली आणि आज भूमिपूजन होत आहे। बोंडे साहेब, हा पायगुणाचा विषय आहे। चांगला पायगुण असेल तर प्रकल्प लवकर सुरू होतात आणि त्याच कारकिर्दीमध्ये संपतात आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा पायगुण अतिशय चांगला असल्यामुळे हा प्रकल्प पण जसा आपण 2 वर्षात ठरवलेला आहे तशाच 2 वर्षात आपण पूर्ण करू आणि आजच तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तारीख बुकिंग करून ठेवा, जेणेकरून ओपनिंगसाठी ते इथे उपलब्ध असतील, हेही आजच निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करतो। तसेही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी अतिशय चांगलं वाक्य वापरलं की भारतीय जनता पक्षांच्या सरकारची एक खासियत असते की सरकारच्या कालावधीमध्ये जे भूमिपूजन आम्ही करतो त्याची उद्घाटनं पण भारतीय जनता पक्षाच्याच सरकारच्या कारकिर्दीमध्ये होतात आणि हे त्याचं उत्तम उदाहरण असेल, हा विश्वास या निमित्ताने देतो। खरं म्हटलं तर 19ला आपले फडणवीस साहेब परत मुख्यमंत्री बनणार होते आणि तेव्हाच खरं म्हटलं तर याचं भूमिपूजन झालं असतं आणि हे आपलं महाविद्यालयामध्ये आता विद्यार्थी शिकत असतात। आमचे बोंडे साहेब म्हटले काहीतरी राहू केतू, असं नाही की काही चपट्या पायाचे लोक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते, ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेबरोबर बेईमानी केली। आम्हाला महायुती म्हणून किंवा शिवसेना भाजप म्हणून जेव्हा मॅन्डेट दिलेलं, महाराष्ट्राच्या जनतेने परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री व्हावे असा आशीर्वाद 19लाच दिलेलं, पण काही लोकांनी हिंदुत्व बरोबर बेईमानी केली, महाराष्ट्र बरोबर बेईमानी केली आणि म्हणून थोडं उशिरा हा आपल्याला भूमिपूजन सोहळा करायला लागतोय।
पण आज मी आपल्या इकडच्या मोर्शीच्या जनतेला, माझ्या अमरावतीच्या जनतेला विश्वास देतो की आमच्या ह्या महायुतीचं सरकार, आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात असलेलं सरकार आमच्या मत्स्य व्यवसाय या क्षेत्राला एवढी चालना देत आहेत, एवढे महत्वाचे निर्णय घेत आहेत. मला विश्वास आहे ह्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आमच्या मच्छीमारांना निश्चित पद्धतीने अच्छे दिन येतील, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आमच्या भोई समाजाच्या लोकांनी आमच्या मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार केला. असंख्य महत्वाचे निर्णय. आमच्या भोई समाजाचे नागरिक आर्थिक सक्षम व्हावे, तरुणाला 2 हाताला त्यांचं काम मिळावं आणि खऱ्या अर्थाने मच्छीमारी करणाऱ्या जनतेला त्यांच्या घरामध्ये आर्थिक समृद्धी यावी, ह्या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करतं. आज मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की पूर्ण देशामध्ये आमच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि मच्छीमारीला, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देऊन दाखवला आणि ते पण पहिल्या 100 दिवसामध्ये. देशामध्ये कुठल्याच अशा सरकारने आतापर्यंत केलेलं नाही. काही सरकार आहे ज्यांनी काही 1-2 डिपार्टमेंटला कृषीचा दर्जा दिला असेल, पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मी आमच्या मच्छीमारांना सांगेन, आता आपल्याला ज्या जे सवलती आपल्या शेतकऱ्या बांधवांना भेटत आहेत त्या सगळ्या सवलती, ती सगळी मदत, ती सगळी ताकद आता महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही आपल्या मागे पण उभे करू शकू, असा क्रांतिकारी निर्णय आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून अशाच पद्धतीचे निर्णय या पुढच्या 4.5 वर्षामध्ये आमच्या मच्छीमारांसाठी घेण्याचं आमचं मानस आहे, आमची तयारी आहे. जेवढं महत्व आपण समुद्राच्या मध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना देतो, त्याला त्याच्याही पेक्षा जास्त महत्व आपण गोड्या पाण्यातल्या मच्छीमारांना देण्याचं मानस हे आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही ठरवलेलं आहे. म्हणून महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत. आतापर्यंत काय व्हायचं की वर्षानुवर्ष ठेके दिले जायचे, पण त्या ठेक्यांमध्ये, त्या तलावांमध्ये नेमकं उत्पादन किती होतं, नेमकं मच्छीमारांना आर्थिक समृद्धी किती येते, किती ताकद मिळते, हे आतापर्यंत सरकार म्हणून आम्हाला अंदाजच यायचा नाही. काही जे छोट्या तलावातले जे मच्छीमार आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा वेगळा आहे, पण जे मोठे तलाव आहेत तिथे आमच्या सरकारचा मानस आहे की तिथे स्पर्धा झाली पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे आणि गोड्या पाण्यातल्या मच्छीमारी जे आज आपण देशामध्ये जे 16व्या क्रमांकावर आहोत, मी आपल्याला विश्वास देतो आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2029ला जेव्हा ह्या सरकारचं 5 वर्ष पूर्ण होईल तेव्हा गोड्या पाण्यातल्या मच्छीमारीला आम्ही देशामध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये आणून दाखवू, हा विश्वास पण ह्या निमित्ताने मी व्यक्त करतो. म्हणून असंख्य चांगले निर्णय आमच्या मच्छीमार बांधवांसाठी घेण्याच्या तयारीमध्ये आम्ही आहोत. आता हे महाविद्यालय आपण तयार करतोय. 40 विद्यार्थी या महाविद्यालयातून शिकून बाहेर येतील. मी या खात्याच्या मंत्री म्हणून मी सगळ्याच आमच्या तरुण तरुणींना विश्वास देतो की ह्या क्षेत्राला ज्या पद्धतीने आम्हाला ताकद द्यायची आहे, आज आम्ही अन्य राज्यांच्या जिथे जिथे उत्पादन चांगलं होतं, आंध्र असो, केरळ असो, जिथे जिथे मत्स्य उत्पादन चांगलं असेल, अन्य देशांमध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आमच्या मच्छीमारांसाठी होत असतील त्या सगळ्याच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मच्छीमारांसाठी आम्ही कसं उपलब्ध करून देऊ शकतो यासाठी आमचा प्रयत्न आहे. आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा एक मानस आहे की आमचा राज्य, महाराष्ट्र राज्य हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आपण एक केंद्रबिंदू बनलो पाहिजे. आणि त्याच मार्गावर चालत असताना आमचं मत्स्य व्यवसाय खात्याने मार्वल ह्या कंपनी बरोबर आम्ही सामंजस्य करार केलेला आहे, जेणेकरून गोड्या पाण्यातल्या मच्छीमारीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून इथे उत्पादन वाढू कसं शकतो, मच्छीमारांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन कसं करू शकतो, जेणेकरून त्यांना जेव्हा तलावामध्ये जेव्हा ते मासेमारी करतील तेव्हा आज मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा दुप्पट उत्पादन त्यांना कसं उपलब्ध होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहोत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज आपण महाविद्यालयामध्ये शिकत असताना
मी कुलगुरूंची या अगोदर आमची चर्चा झाली, मी आणि रामस्वामीजी त्यांच्यावर बसलो. आम्ही त्यांना सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये फार मोठं काम या क्षेत्रामध्ये करायचं आहे. अन्य राज्यांकडे आपण बघा, या क्षेत्रामध्ये फार मोठी वाढ ते लोक करतायत, फार मोठी घोडदौड ते लोक करतायत. आणि म्हणून इथे ह्या महाविद्यालयामध्ये शिकत असताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन फिशरीज याही कोर्सचा आपण त्याच्यामध्ये आणणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या 20-25 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या विद्यार्थ्यांना बदलत्या ह्या युगामध्ये मासेमारी कशी करायला पाहिजे, कशी केली पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसा वापरला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण या महाविद्यालयांमध्ये त्यांना मार्गदर्शन करू, ह्या पद्धतीची आमची तयारी आहे. म्हणून या निमित्ताने मी परत एकदा आमच्या आदरणीय बोंडे साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आवर्जून मला फोन केला आणि सांगितलं की नितेशजी आपल्याला या कार्यक्रमाला यायचं आहे. पण मी त्यांना सांगितलं की साहेब फडणवीस साहेब येत आहेत तर आम्ही सगळे तो कॉम्प्लिमेंटरी आहोत, एकावर हे सगळे फ्री आहोत, तुम्ही चिंता करू नका. साहेब येतील ना, आम्ही सगळेजण तिथे उपस्थित आहोत. फक्त मी या निमित्ताने जबाबदारी घेईन, या खात्याचा मंत्री म्हणून मी विश्वास देतो की ह्या प्रकल्पाला जे आज आपण भूमिपूजन केलंय वेळेत हा प्रकल्प पूर्ण करून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मच्छीमारांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देऊ, एवढी जबाबदारी मी ह्या निमित्ताने घेतो आणि विश्वास देतो कुठलीही अडचण न येता दर्जेदार काम ह्या निमित्ताने होईल आणि दर्जेदार शिक्षण आमच्या मुलांना देण्यात येईल, एवढा विश्वास ह्या निमित्ताने देतो. परत एकदा आमच्या बोंडे साहेबांना आणि आमच्या सगळ्याच मान्यवरांचं मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिप्रा मांडकर यांनी तर आभार पाटील यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी.